कळटुल्याची भाजी कधी खाल्ली आहे का हो? हे बघा, आज आपण करणार आहोत कळटुले. ही गावरान भाजी आहे, रानभाजी आहे. खूप औषधी असते ही भाजी. आज आपण करणार आहोत कळटुल्याची भाजी. चला तर करूया, आपण रेसिपीकडे वळूया. कळटुले ही पावसाळ्यात जंगलात आणि शेताच्या बांधावर उगवणारी अत्यंत पौष्टिक औषधी रानभाजी आहे. या भाजीला कंटोला किंवा स्पाइन गार्ड असेही म्हणतात. तसेच ही रोगप्रतिकारशक्ती यात भरपूर असते. पचनक्रिया सुधारते. यात फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच रक्तातील साखर हे नियंत्रित ठेवते. कळटुले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच दृष्टी सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आता कळटुल्याची भाजी ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची करतात. ही सुकी भाजी पण करता येते आपल्याला. आपण कृती बघूया. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची टाका. उभा चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता चिरलेली कळटुली घालून चांगली मिक्स करा. नंतर 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्या. पाण्याची गरज भासल्यास थोडेसे पाणी शिंपडा. भाजी मऊ झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ, हळद, ओले खोबरे, शेंगदाणा कूट घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून भाजी 2 मिनिटे परतून गॅस बंद करा. अशा प्रकारे ही आपण आरोग्यदायी, प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारी भाजी आपण करू शकतो. अगदी छान प्रकारे आपण ही भाजी करून घेऊ शकतो. यात साहित्य आपण घेतलेलं आहे. कांदा, हिरव्या मिरच्या, तेल, आवडीनुसार तिखट, हळद, मीठ, तसेच 2 ते 3 चमचे ओले खोबरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर असे साहित्य घेतलेले आहे आपण. मागे आपण कृती दाखवली आहे त्याप्रमाणे मी करणार नाही. हे बघा, कढईत तेल घेतले आहे. तेल उकळले की त्याच्यात मीठ, मिरची, लसूण वाटून घेतले आहे. ते चांगले परतून घेतलेले आहे. हे बघा, परतत आहे. आणि खोबऱ्याचा कूटही घातलेला आहे. खोबऱ्याचा किसही घालून आपण चांगले परतून घेतले आहे. आता कळटुले टाकून ते चांगले परतून घ्यायचे. हे बघा, आता चांगले परतून घेतलेले आहे. आणि हे कळटुले आपण वाफेवर शिजवायचे आहे. त्यामुळे याच्यात पाणी ॲड न करता फक्त वाफेवर आपण शिजवणार आहोत. याच्यात मी दुसरे काही टाकणार नाही. आता फक्त वरतून हळद टाकणार आहे आणि मीठ राहिले आहे. हे बा, हळद पण टाकली आहे आत्ता आणि थोडे मीठ पण टाकलेले आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकावे. आता ही सगळी भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे. आता थोड्याच वेळात आपली भाजी पण तयार होईल. तुम्ही बघू शकता, मीठ पण टाकलेले आहे. आता तुम्ही बघू शकता, थोड्याच वेळाने आपली ही वाफेवरची कळटुले चांगली शिजून निघतील आणि ही शिजल्यावर एकदम छान लागते. मी ही वेगळ्या प्रकारची करून बघितलेली आहे. तुम्हाला आवडली का बघा. यात मी फक्त खोबऱ्याचा किस, मिरची, लसूण ह्या गोष्टी मी वापरल्या आहेत. पण एकदम सुंदर झालेली आहे भाजी. तुम्ही बघू शकता कलर, टेक्स्चर. हे बघा, अजून वाफा येत आहे भाजीतून. बघा, एकदम सुंदर प्रकारे आणि सुंदर चवीची भाजी झालेली आहे. तुम्ही पण ही एकदा ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सब करा. कृपया आपले व्हिडिओ बघत जा. धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.